चला मॅच सुरू करायची आहे. टीम ओमकार सीसी टीम ओम साई गणेश प्रॉमिस. ओमकार सीसी ओम साई गणेश प्रॉमिस असे दोन संघ देखील आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन मध्ये. आणि लवकरात लवकर सामना सुरू करायची विनंती असेल. आपल्याला टाइम आहे त्या टाइम मध्ये स्पर्धा कंप्लीट करायची आहे. अन्यथा काही मी म्हणेल डीके दादा इथून रजा घेत आहेत, त्यांचं आपण करूया. हार्दिक आभार, त्यांची उपस्थिती इथे लाभली. तर सुवर्ण संधी असेल अभि खैरे, आपला सुशांतजी खैरे यांच्या वतीने बारके यांच्यासाठी 3 बॉल 3 चौकार लगावले गेले तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अक्षय आणि गौरव ही सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर त्यावेळेस हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. राहुल पाहायला मिळतील आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये. गोलंदाज देखील तयार आहेत. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. मैदानावरती जर पाहिला गेला कुठेतरी थोडासा कोरड्याचा बॉल सीमा पलीकडे 4 चौकार. चौकार आलाय आणि धावफलक 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गौरवच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट, मात्र त्यानंतर हा संघर्षाचा संकनात पुंगणारा चौकार पाहायला मिळतोय. धावा संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 4 या आकड्यावर. धावसंख्या 5 या आकड्यावर. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा या फलकावरती. अक्षय काकडे आपल्याला पाहायला मिळतील 1 to 4 फॉर्मॅट मधील एक नामवंत खेळाडू, नामवंत सितारा म्हणून ज्याची ख्याती असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळेल. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतायत अक्षय काकडे स्ट्रायकिंग एंडवर.
धावसंख्या फलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकेल जाऊन पोचेल 7 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज शेवटचा बॉल घेऊन. स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय काकडे 1-4 फॉर्मॅटमधील एक नामवंत नामचीन खेळाडू म्हणून या खेळाडूची देखील ख्याती आहे. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावर. ओमकार सीसी वर्सेस ओम साई गणेश प्रॉमिस अशी लढत पाहायला मिळते मैदानावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्रोक जबरदस्त यावेळेस देखील मात्र मिळतील धावा 2. षटक क्रमांक पहिला समाप्त. धावसंख्या 10. पुढील मॅच YCC विपक्ष गणेश दादा नाईक 11. दोन्ही संघ चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. YCC विपक्ष गणेश दादा नाईक 11 अशी पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. YCC संघाचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचं. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करू. मैत्रीपूर्व लढत असेल यात शंकाच नाहीये. फक्त दिशा दाखवली आहे. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं. विशाल पाहायला मिळतील. विशालच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11. 11 ऑन द बोर्ड. सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 12 या आकड्यावर. विकेटचं पतन झालंय. फलंदाज मैदानावरती बाद होतील. अन्नू भोईर आपल्याला पाहायला मिळतील. वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर ज्यावेळी या बेल्टचा विचार करतो त्यावेळी हा खेळाडू म्हणून पुढे येतो. KWPL मध्ये अर्धशतकीय झळकावणारी खेळी त्याची कोण विसरेल. अन्नू पाहायला मिळतोय मैदानावरती. बघूया कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाईल. यामुळे सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल जाऊन पोचेल 13 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. ओमकार सीसी विपक्ष ओम साई गणेश प्रॉमिस अशी लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. कुठला संघ जिंकेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यावेळेस देखील मैदानावरती एक धाव झाली कंप्लीट आणि षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. चौदा धावा फलकावरती असतील. ओव्हर नंबर 3 मैदानावरती गोलंदाज पाहायला मिळतील. बॉलरचं नाव यश आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 3 मध्ये. बघूया यश कशा प्रकारची कामगिरी करतात. फक्त दिशा दाखवली. एक धाव झाली कंप्लीट. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोचतील 15 या आकड्यावर. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या षटकामधील. अगदी या षटकाचा विचार केला या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न केला जाईल या ती मात्र शंकाच नाहीये. एक धाव 8 टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल ऍड होईल.
अक्षय आणि अन्नू हे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील एक धाव झाली 8. धावसंख्या फलकावरती आपल्याला 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडंसं स्पीडअप करणं इथून देखील बंधनकारक आहे. पहिलेच आपण स्केड्यूल पासून 1 तास डिले आहोत, त्यामुळे वेळ वाचवणं इथून देखील बंधनकारक असेल. फक्त दिशा दाखवली आहे. डॉट बॉल होत असताना समाप्ती. सेव्हन्टीन 17 धावा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विकेट फलंदाज बाद. सेव्हन्टीन ऑन द बोर्ड. 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पंच एक धाव कंप्लीट आहे. धावसंख्या फलकावरती 18. सिंगल. अजून देखील एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 18 पाहायला मिळते. या षटकाचं विवरण पाहिलंय. षटकामध्ये अगदी आपण पाहू शकतो जबरदस्त गोलंदाजी देखील झाली. पहिले 3 षटक तिन्ही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी आता असं वाटू लागलंय की धावसंख्या जी आहे ती 25च्या आतमध्ये आटपू शकते, कारण गोलंदाजी चांगली आहे. पाहायला गेलं तर 18 झाल्यात ओमकार सीसी या संघाची. ओम साई गणेश प्रॉमिस संघ इन ऍक्शन मध्ये ओमकार सीसी या संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फलंदाज बाद. विकेटचं पतन. 18 या आकड्यावरती अजून एक धक्का. विशाल नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. बघूया विशाल कशा प्रकारची कामगिरी करतायत. त्यावेळेस देखील एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. नाईन्टीन ऑन द बोर्ड with loss of 3 wicket. यावेळेस इथे मिस्टेक झाली आहे. 3 धावा. क्या बात आहे. 3 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसावत असताना 22 या आकड्यावर. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळेस अजून एक जजमेंट आपल्याला पाहायला मिळते चुकीची आणि फलंदाज होतील बाद नॉन स्ट्रायकिंग एंडवर. वन मोर विकेट डाऊन. चार चेंडूचा खेळ झालाय. आता पहिलीच बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय ओम साई गणेश प्रॉमिस आणि धावसंख्या 22 या आकड्यावरती. म्हणजे रन बॉल इक्वेशन, जितके बॉल झाले तितक्याच धावा आपल्याला पाहायला मिळतात फलकावरती. गोलंदाज तयार. अक्षय समोर. सिंगल 8. धावसंख्या फलकावरती एका धावेने पुढे 23 या आकड्यावर. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवायचा प्रयत्न असेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. शेवटची ओव्हर आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. साई स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल. येस. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड 23 विथ लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. साई स्ट्रायकिंग एंडवरती. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय काकडे बारक्या. यावेळेस व्हाईट बॉल. धावसंख्या 24. प्रवीण भोईर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग लाजवाब आहे. सिंगल तर कंप्लीट झाली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 25. 26 धावेंचं लक्ष. 26चं टार्गेट. चला वायसीसी गणेश दादा नाईक 11 टॉससाठी रिपोर्टिंग करा. वायसीसी गणेश दादा नाईक 11 टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे ही रिक्वेस्ट असेल. पंचवीस झालेत आणि 26 धावेंचं लक्ष मैदानावरती असेल. चला थोडंसं स्पीडअप करणं इथून देखील बंधनकारक आहे. यस वायसीसी संघाने आणि गणेश दादा नाईक 11 संघामध्ये टॉस झाला. गणेश दादा नाईक 11 संघाने टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंगचा असेल. टीम गणेश दादा नाईक 11 या संघाचं. तर फिल्डिंगसाठी बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं वायसीसी 11 संघाला, म्हणजे योगितम क्रिकेट क्लब या संघाला इन्व्हाइट केलंय बॅटिंगसाठी. 24 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता असेल. विजयाचं समीकरण 26 धाबा चेज होतील की डिफेंड हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. रोहन देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रोहन आणि राज एवन जोडी शेवटच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साईराम सीसी आणि त्यांचा विपक्ष एवन जोडी, अर्थात आमचे जितू दादा आणि कृष्णा
परांगण आणि कृष्णा ही पण जोडी पाहायला मिळेल. अख्तर सर. 3 बॉल 2 धाबा धावफलकावरती असतील. यावेळेस देखील सिंगल आड होईल. 4 बॉल 3 धाबा फलकावरती आहेत. प्रशांत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटरचं नाव. स्ट्रायकिंग एंडवरच्या बॅट्समनचं नाव श्रीनिवास. श्रीनी. आतापर्यंत 4 बॉल 3 धाबा अर्जित झालेल्या आहेत. 4 बॉल 3. फलंदाज मैदानावरती बाद होईल. पाच बॉल 3 धाबा या धावफलकावरती पाहायला मिळतील. फक्त दिशा दाखवली आहे आणि आता षटक क्रमांक मैदानावरती पहिला समाप्त. धावसंख्या 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोचलेला आहे, ते म्हणजेच 4 या आकड्यावरती. बॉलर नेम योगेश पाहायला मिळतील. ओव्हर नंबर बॉल झालेले आहेत 3. धावसंख्या फलकावरती 10. पंच किती? तेव्हा बाहेरून कोणी बोलू नका, ही विनंती असेल. बाहेरून कोणी बोलायचं नाहीये. अरे डिसिजन दिलंच. अरे अंपायरने डिसिजन दिलंच नाहीये. पंचांनी निर्णय दिला नाहीये. तिसरे पंच. येस, तिसऱ्या पंचांची मागणी. अंपायर रिव्ह्यू. अख्तर सर, 1 मिनिट फक्त आहे ना. तुम्ही ऑनफिल्ड डिसिजन सांगा. जर तिथे डाऊटफुल असेल तर मात्र काय? सॉफ्ट सिग्नल सिंगल असेल आणि तिसऱ्या पंचांची मागणी पंचांच्या माध्यमातूनच झाली आहे.
2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावर. 14 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल. त्यावेळेस शॉर्ट बॉल आलाय. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 13 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता असेल. 13 बॉलमध्ये 14 धाब्यांचं समीकरण विजयासाठी असेल. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. दोन्ही संघांकडे मातबर खेळाडू आहेत याची मात्र शंका नाही. फलंदाज बाद विकेट. 13 या आकड्यावरती गडी गमावलाय दुसरा. डीजे अंडरआर्म क्रिकेटचे फरदीन काझी अर्थात अभिमते. लाजला अभि दादा. नको लाजू घे, सगळे आपलेच आहेत. आणि गौरीपाड्याचे विराट कोहली हेमंत म्हात्रे देखील पाहायला मिळतील. आणि कल्याण वेस्टचे सुनील नारायण आमचे रोहन दादा त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता असलेले विजयासाठी समीकरण. टीम ओमकार सीसीला विजयासाठी. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाज CR. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. वाईट +1. आता 12 बॉल 12. 12 बॉल 12 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडूंमध्ये 12 धावा चेज होतील की डिपेंड होतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ओमकार सीसी विपक्ष ओम साई गणेश प्रॉमिस अशी लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील सिंगल ॲड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे. फलकावरती धावा आपल्याला 15. आता विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच 11 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता. वाईट बॉल. 11 चेंडू 10 धावा. 11 चेंडूंमध्ये 10 धाब्यांची आवश्यकता असेल. चांगला बॉल. 10 बॉल 10 ची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा चांगला बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. समीकरण आपल्याला पाहायला मिळते 9 चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता असेल. 9 चेंडू 10 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज देखील तयार. अनु बॉलिंग ट्रॅक वरती. 9 चेंडू 10 हे समीकरण आपण पाहू शकतो. 26 धाब्यांचा पाठलाग करत असताना कुठेतरी थोडीशी दमछाक होतीये. आणि फलंदाज बाद विकेटचं पतन. ओमकार सीसी संघाला अजून एक धक्का. डीजे
8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती महेश आपल्याला पाहायला मिळतील. बघूया महेशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पंचांकडे अपील, फलंदाज बाद. 7 बॉल 10 ची आवश्यकता. आता समीकरण येऊन ठेपलंय. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहिला. विजयासाठी 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल. समीकरण येऊन ठेपलंय. 6 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असेल. स्ट्रोक, जबरदस्त बॉल सीमारेषे लगत पाहायला मिळतोय. सीमा पार, मिळतील धावा 4. चौकार. सो मच. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल मध्ये 6 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. 5 चेंडू कंपल्सरी 6 धावांची गरज असेल विजयासाठी. समीकरण यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती अजून एक आणि म्हणजे 4 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 5 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या फलकावरती 21.
4 चेंडू 5 धाब्यांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल 5 हे समीकरण पाहायला मिळतंय. 4 चेंडू 5 धावा. समीकरण अगदी सोपं झालेलं आहे. आणि विकेट. यावेळेस देखील एक धाव झाली. 8 धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 22 विथ लॉस ऑफ 6 विकेट. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. फलकावरती आता 2 बॉल 4 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 4 धावा समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. बाहेरून कोणी आवाज करणार नाहीये. मैच जीते कोई हारे कोई, अंदर कोई नहीं जाएगा. 2 चेंडू 4 2 चेंडू 4 धावा हे समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल फार महत्वाचा आहे. यामध्ये 2 धावा. चेजिंग कंपल्सरी आहे का की नाही? येस, कंपल्सरी चेजिंग आहे. त्यामुळे 1 चेंडू कंपल्सरी 2 धाब्यांची आवश्यकता असेल. 1 चेंडू कंपल्सरी 2 धाब्यांची आवश्यकता. एक बॉल 2 धाब्यांची आवश्यकता असेल. चला, 1 चेंडू आणि 2 धाब्यांची आवश्यकता असेल. थोडंसं स्पीडअप करायचं बघा. या मॅचला भरपूर उशीर झालाय. 55 मिनिटं या मॅचला झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला 2 वाजेपर्यंत 2 तरी वाजतील. टायमर लावून काही फायदा नाही सुशांत भाऊ. आणि अशा रीतीने सामना झाला. फिनिश. सामना जिंकलेला आहे यजमान संघ ओम साई गणेश प्रॉमिस संघाने. हार्दिक अभिनंदन. आपण मॅन ऑफ द मॅचच्या